नमस्कार मित्रांनो, आम्ही सगळे आलो होतो केरळमध्ये आणि केरळमधील निवडणुकांच्या कव्हरेजसाठी. पण केरळमधील ब्रेकफास्ट विषयीचा आजचा आपला गल्ली टू दिल्लीचा एपिसोड असणार आहे. हा एपिसोड थोडासा वेगळा आहे. त्याचं कारण केरळमध्ये तुम्ही कधी पर्यटनासाठी आलात तर नेमकं काय खायचं, कसं खायचं आणि केरळमधल्या ज्या चवी आहेत त्या आम्ही नुकत्याच आता टेस्ट केल्या आहेत आणि त्या एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून आपण आजचा एपिसोड करतोय. आपल्यासोबत इथले जे हे बनवणार आहेत ते आशिक आहेत, ते आपल्याला थोडं सांगतील. आपण अगदी आता या पहिल्या पदार्थापासून सुरुवात करूया. भाई साहब, आप बताइए कि ये जो स्टार्टिंग का जो है, जो हमने चिकन से बनाया हुआ है, तो एग्जैक्टली कैसे बनता है, क्या है उसका प्रोसेस? ऐसा वाला है। हाँ, वो स्टीमिंग है चिकन वाला, वो मैदा वाला डालेगा स्टीमिंग हिंदी। ओके। और फिर उसके बाद में वो बनता है तो इट इज लाइक मतलब जैसे पिज्जा होता है उसके हाँ, ऐसा वाला ऐसा वाला होममेड है। ये होममेड है, Homemade तो पहिले से बनते आहे. तर म्हणजे तुम्ही पाहिलं ना तर ते चिकन पासून बनलेला तो पदार्थ आहे. अतिशय चविष्ट आहे आणि थोडासा पिझ्झा जसा असतो सध्याच्या काळात आपण अनेकदा जो पिझ्झा खातो तर त्या पिझ्झासारखा दिसणारा आणि तशा घाटणीचा पदार्थ आहे. परंतु केरल में पहले से बनाया जाता है. केरल का ट्रेडिशनल है. ट्रेडिशनल है। ट्रेडिशनल है. ये जो अभी उसके बाद में जो हमने रखा है नेक्स्ट वाला, तो वो एग्जैक्टली क्या है? वो है शर्करा, मालूम? शर्करा वो वाला स्टीम कुकर है ना, ऐसा वाला सामान है। एक कुकर अप है, कुकर। हाँ, तो उसमें शक्कर हाँ, शक्कर वाला है। शक्कर वाला है. शक्कर वाला, साथ में यूज शक्कर वाला थोड़ा राइस है, ऐसा वाला स्टीम है। कुकर में डालेगा, स्टीम है। तो मतलब एग्जैक्टली वो बनता कैसे आप बता सकते हैं? ये क्या? नहीं मतलब वो अभी जो उसमें राइस डाल के फिर शक्कर डाल के स्टीम करके बनाया जाता है. राइस और शक्कर शक्कर कंटेंट है, ऐसा वाला. म्हणजे हा जो पदार्थ आहे गोड पदार्थ असतो पण त्यामध्ये राईस आहे आणि म्हणजे भात आहे जो केरळमध्ये खाल्ला जातो. कोकणात मोठ्या प्रमाणावर भात खाल्ला जातो आणि कोकणाचाच भाग एक प्रकारे केरळ असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा भात हा जो पदार्थ जो पारंपरिक पद्धतीने खाल्ला जातो तो भात आणि त्यासह साखर आणि तो कुकरमध्ये एकत्र. त्यानंतर जो एक पदार्थ ठेवलेला आहे तो आलू बोंडा म्हणतात त्याला. हा बऱ्याच ठिकाणी आपण खाल्ला असेल. उत्तरेतही अनेक ठिकाणी हा मिळतो. अनेक भारतातल्या अनेक ठिकाणी हा बनवला जातो. फक्त केरळमध्येच बनवला जातो असं नाही. सर, ये जो आलू बोंडा है इसके बारे में क्या बताएंगे एग्जैक्टली यहाँ पे कैसे बनता है? पहले भाजी बनाया जाता है, सब्जी ऐसा वाला सही में आलू बोंडा है. अंदर में पूरा आलू है और चिल्ली ऐसा वाला है. उधर में मैदा, उसका जो कवर है वो कवर मैदा है. मैदा है. मैदा है. और ये जो है इसके आगे जो रखा हुआ है ऐसा वाला है. ये फिश है, कल्लुमक्का है. फिश कलिम. मासा, इथला एक माशाचा मासा जो आहे त्या और राइस पाउडर है प्रकार. ऐसा. उधर उधर इधर में राइस पाउडर में अच्छा, राइस पाउडर में वो फिश का अंदर डालेगा, वो ऑयल का डालेगा. अच्छा, मतलब फिश के अंदर राइस पाउडर डाला है, राइस पाउडर में फिश डाला है. वो ऐसा एक जो मासा ऐसा वाला टेस्ट आएगा. तो इस फिश को कौन सा क्या बोलते हैं, समुद्र में मिलता है वो यार? कल्लुमक्का है, वो सी का अंदर. तो अलग है यहाँ का फिश है. हाँ, केरला में मतलब ये समुद्र सी के अंदर से पकड़ा जाता है. पकड़ा. ओके. आपण बघू शकतो की हा जो मासा आहे एक माशापासून बनवलेला पदार्थ आहे. की इथल्या समुद्रामध्ये मासेमारी करताना सापडणारा मासा आहे. इथल्या केरळच्या परंपरेत, खाद्य परंपरेत खाल्ला जातो आणि तांदळाचं पीठ आणि त्या पिठाने त्याला कव्हर करून तो तळून बनवलेला पदार्थ आहे. फ्राय करते. फ्राई करते हैं. आता त्यानंतर पुढचा जो आहे ये कटलेट है. ये कटलेट है, वेजिटेबल कटलेट है. वेजिटेबल कटलेट. कौन सा वेजिटेबल यूज होता वो है? ऐसा वाला सेम है. अंदर में आलू है, वो थोड़ा वेजिटेबल आइटम्स है, कैरेट है, ऐसा वाला थोड़ा थोड़ा आइटम्स है. और ये जो है ये वो एक पप्स है. ओके, ये एक पफ. म्हणजे हा जो पदार्थ आहे आपण जर पाहिलं तर हा पदार्थ हा एक पफ आहे. म्हणजे आता अनेकदा आपल्या घरी किंवा अनेक वेळा आपण पदार्थ खातो वेगवेगळे, पण उकडलेलं अंड हे थेट खाणं थोडंसं अनेकांना कठीण जातं. तो इथे हे उकडलेलं अंड, इसका जो ये कवर है ये किससे बना हुआ है एग्जैक्टली? वो ऐसा चपाती बना के सामान है ऐसा. लेकिन ये किससे बनता है?
आपण बघू शकतो हे उकडलेलं अंड आहे आतमध्ये आणि त्याच्यावर अशा प्रकारे हे कवर ठेवून बनवलेला हा पदार्थ आहे। ये जो है ये अभी एकदम केरल का मतलब कह सकते हैं कि हाँ जियोग्राफिकल इंडिकेशन इसके ऊपर केरल ने लेना चाहिए। ये है मतलब यहाँ का कॉपीराइट है। बनाना भजी। बनाना भजी तो ये बनाना भजी बड़ा वाला बनाना कैसे बनाते हैं इसका जरा प्रोसेस भी बताएंगे। बनाना भजी प्रोसेस वो मैदा है, अंदर में बनाना कटिंग है, मैदा मिक्स डाल है, कवर करते हैं। और ही जी बनाना भजी आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं तोडून तर यामध्ये एक केळी असते आणि ही केरळमधली केळी आहे, त्याला एक पूर्ण आवरण आणि अतिशय चविष्ट पदार्थ आहे। म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर अप्रतिम चव लागते आणि म्हणजे केवळ बनाना है, इसमें और एक है ना कि इसमें आप कोकोनट भी डालते हैं। वो ऐसा वाला डाल दिए कोकोनट है, कोकोनट अविल है मालूम, ऐसा वाला डाल दिया। म्हणजे जसं मोदकामध्ये आपण जे आतमध्ये पुरण भरतो मोदकात त्यामध्ये खोबरं असतं आणि साखरेच्या पाकातलं खोबरं असतं, तर तसाच यामध्ये सुद्धा पदार्थ भरून म्हणजे त्या केळ्यासोबत साखरेचं ते जे साखर आणि खोबऱ्याचं मिश्रण आणि मग त्यावर हे आवरण घालून त्यानंतर मग ही बनाना भजी बनवली जाते। और ये जो है ये स्वीट केसरी है, स्वीट है। मतलब ये किससे बनता है एग्जैक्टली? स्वीट है क्या, सेमियम ऐसा वाला सामान है, थोड़ा मिल्क डालेगा, स्वीट डालेगा ऐसा वाला। म्हणजे हा जो पदार्थ आहे हा इथे ज्या शेवया असतात आपण अनेकदा घरी खिरीमध्ये वापरतो किंवा बनवतो, त्या शेवयांच्या सोबत इसमें मिल्क भी आहे। हाँ मिल्क, तर दुधात शिजवलेल्या शेवया आणि ते दूध असं शिजवून घट्ट करतात आणि त्यानंतर मग त्याचं एक मिठाई सारखा जैसे मिठाई होत आहे स्वीट्स होत आहे तसं कटिंग करून हा जो पदार्थ आहे तो खाल्ला जातो। तर अशा प्रकारे ही केरळची जी खाद्य परंपरा आहे, खाद्य संस्कृती आहे, विशेषतः हे फक्त ब्रेकफास्ट साठी वापरले जाणारे किंवा बनवले जाणारे पदार्थ आहेत। तसं आपल्याला मसाला डोसा माहिती आहे, इडली माहिती असतं, मेदूवडा आपल्याला माहिती आहे, परंतु हे ते थोडेसे वेगळे पदार्थ आहेत जे केरळमध्ये बनवले जातात। त्यात केरळमधल्या लोकांची क्रिएटिव्हिटी आहे आणि या खाद्य परंपरेचं एकूण आपल्याला खाद्य परंपरेतली जी पूर्णता आहे ती दिसते आणि खूप चविष्ट आहे। कधीही जर तुम्ही केरळला आलात तर केरळचा हा नाश्ता जरूर करा, जेणेकरून तुम्हाला देखील या सगळ्या चवी चाखता येतील। आपल्यासोबत आशिक जी होते त्यांनी आपल्याला हे सगळं समजावून सांगितलंय। जे जे फूडचे आशिक आहेत ते नक्की इकडे येऊ शकतात आणि या सगळ्याची चव ही चाखून बघू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, सध्या केरळ वायनाड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।